मी सावरी गावात अक्षरशः वेश बदलून गेले, वेश बदलून तिथे लोकांना भेटले, बोलले. पण रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आहे, हा तुमच्याच संघटनेचा तालुका प्रमुख आहे. पुन्हा पुन्हा तुमच्याच घूम फिरके साला वही आ रही है बात. दादा झूम करा, नाव दाखवा. काय नाव आहे हे प्रकाश शिंदे नाव दिसतंय. मिनी स्वित्झर्लंड असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीमध्ये काल 42 किलोचं कोकेन सापडतं. हे वाईट आहे. शंभूराज, मी मेल्या आईचं दूध पिलेले नाही, माझं इमान विकलेलं नाही. माझं आणि एकनाथ शिंदेचं काही धुराबंधाऱ्याचं भांडण नाहीये. त्यांनी काही माझा बांध कोरलेला नाही, त्यांनी माझं कुठलं काही नुकसान केलेलं नाही. एकनाथ शिंदे समोर कधी दिसले तर मी त्यांना तितक्याच आदराने प्रेमाने नमस्कार करेल. माझीच बॅट, माझाच बॉल आणि माझंच मैदान आणि मीच शतकवीर. सातारा जिल्ह्यातील सावरी या गावामध्ये 115 कोटी रुपयाचे MD ड्रग्ज सापडल्यानंतर सुषमाताई अंधारे यांनी काही गंभीर आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्यावर केले होते. अर्थात प्रकाश शिंदे हे माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी काही पुरावे या ठिकाणी दिले, तर राजकीय सुडातून हे सगळं केलं जातंय असे आरोप सुषमाताई अंधारेवर केले. एवढंच काय, तर तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा देखील दाखल करू असं देखील त्यांनी म्हणलेत. आज तुम्ही काय आणखीन पुरावे घेऊन समोर आलात, काय म्हणणं आहे आपलं? रणजित नाईकांनी पण माझ्यावर आबरू नुकसानीच्या दाव्याची भाषा केली होती. नंतर त्यांनी माफी मागितली. मला असं वाटतंय की गेल्या 3 वर्षामध्ये मी ज्या काही पद्धतीने बोलते, मी खूप कॅल्क्युलेटेड मानते. मी एकही शब्द कमी आणि जास्त बोलत नाही. मी माझ्या शब्दांवर प्रचंड ठाम असते. जोपर्यंत माहिती हाताशी येत नाही तोपर्यंत मी त्यावर बोलत नाही. 13 तारखेला झालेल्या घटनेवर मी काल व्यक्त झाले, कारण 5 दिवस मी सगळी कागदपत्र एकत्रित करण्यात वेळ घालवला. मी सावरी गावात अक्षरशः वेश बदलून गेले, वेश बदलून तिथे लोकांना भेटले, बोलले, की ती सगळी माहिती कलेक्ट केली आणि त्यानंतर मी बोलते. आधी तर तुषार दोशी किंवा प्रकाश शिंदे आणि ही सगळी लोक ह्या सगळ्यांनी असं सांगितलं की प्रकाश शिंदे म्हणजे तो प्रकाश शिंदे नाहीच आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंचा भाऊ प्रकाश शिंदे नाहीच आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 2 प्रकाश शिंदे हे एकच प्रकाश शिंदे आहेत याचे मी अनेक गोष्टी काल सादर केल्या. त्यानंतर ते माध्यमांसमोर आले आणि म्हणाले हो तो मीच आहे, पण जमीन आत्ता माझी नाही आहे. मी आपल्याला 7/12 दाखवला. आता त्या 7/12च्या डेट बदलण्यासाठी जे काही साताऱ्यात चालू आहे, रिव्हेन्यू तुमचे 99 लोक असतील, एक तरी माझा असेल ना. तिकडे जे काही चालू आहे तेही मला माहिती आहे प्रकाशराव, ते माहिती आहे मला सगळं तिकडे काय चालू आहे सध्या ते. बरं, त्याच्यानंतर माझं म्हणणं तुम्ही खोटं का बोलताय? मग ते म्हणाले की नाही मी चालवायला दिलंय. मी काल असंच म्हटलं की तुम्ही चालवायला दिलंय, तुम्ही रणजित शिंदेला दिलं. पण रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आहे, हा तुमच्याच संघटनेचा तालुका प्रमुख आहे. पुन्हा पुन्हा तुमच्याच घूम फिरके साला वही आ रही है बात. बरं, याच्यावर तुम्ही म्हणालात मी विश्वास ठेवला की रणजित शिंदेला चालवायला दिलंय, पण मी काल सहज म्हटलं अभ्यास करावा. मी पुन्हा एकदा जे दाखवलं ते परत दाखवते. ABP माझाला हा गुगल आहे, या गुगलवर मी सर्च केलं. मी इथे हॉटेल तेजस टाईप केलं. टाईप केल्यानंतर जे येतं हे साधारणतः जस्ट डायल किंवा मेक माय ट्रिपवरून जेव्हा आपण काही बुकिंग करतो आउटडोअरच्या, तर त्या बुकिंग अशा पद्धतीने डायरेक्शन दाखवलं जातं. ते म्हणाले की नाही ही कमर्शियल प्रॉपर्टी नाही. पहिली गोष्ट खोटं काय बोलतायत ते की कमर्शियल प्रॉपर्टी नाही, ती रेसिडेन्शियल आहे. रेसिडेन्शियलला कधी रेटिंग नसतं, याला रेटिंग आहे, आपण बघू शकता 4.8चं रेटिंग आहे. पुन्हा ते म्हणाले की नाही ते मी चालवत नाही. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते. हे व्हॉट्सअप म्हणजे आपण त्यांच्या बुकिंगवर जातो, ऑनलाईन बुकिंग दिसते. ऑनलाईन बुकिंगमध्ये आपण इथं टॉपला क्लिक करतो. नाव काय येतं? दादा झूम करा, नाव दाखवा. काय नाव आहे हे प्रकाश शिंदे नाव दिसतंय. मी त्यांच्या DPला क्लिक करते. नाव आलं तेज आणि यश ही त्यांच्या मुलांची नावं आहेत. या DPवर पुन्हा एकदा इथे फोन नंबर दिसतो साहेब. काय म्हणणं आहे याच्यावर? मी खोटं बोलत नाहीये. एक. आता दुसरी गोष्ट, मग तुम्ही वारंवार का बरं खोटं बोलताय की जे तुमचं पकडलं जातंय? मग ते म्हणतात की नाही माझा कुठे संबंध आहे. अरे बाबा, मी काय म्हणते की तुमच्या रिसॉर्टवरून जेवण जात होतं, ही गोष्ट सगळ्यांच्या रेकॉर्डवर आहे. ही गोष्ट पोलिसांच्या बोलण्यातनं आली, ही गोष्ट स्थानिकांच्या बोलण्यातनं आली, ही गोष्ट माध्यमांनी मांडली, ही गोष्ट हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी मांडली. म्हणजे ही गोष्ट आता वादातीत आहे. माझं म्हणणं की अरे तुम्हाला कसं कळलं नाही आणि तुमची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही चौकशीला घाबरताय का बरं? का तुम्ही रणजित शिंदेला फरार केलं? बरं, ओंकार डिगे त्या दिवशी फरार झाला आणि अचानक रात्री कसं काय हजर झाला?
पोलिसांचं काही कर्तृत्व नाही, पोलिसांनी नाही अटक केली, तो हजर झाला. कुणाच्या सांगण्यावरून? याच्यातले जे सगळे पत्ते सापडतात ते ठाणे हद्दीतले कसे सापडतात? ठाणे हद्दीतले पत्ते सापडणं किती वाईट आहे. काल परत पाचगणीला कारवाई झाली. पाचगणीच्या कारवाईमध्ये 12 ते 14 लोक अटक झाले. त्या 12 ते 14 मधले 14च्या 14 लोक हे मुंबईचे आहेत आणि त्यामधले 8 लोक भिड्डी बाजारचे आहेत, भिवंडीचे आहेत. काय म्हणणं आहे याच्यावर? याच्याबद्दल काय उत्तर आहे तुमच्याकडे? बरं, तरीही नाही ती प्रॉपर्टी माझी नाही, मी दुसऱ्याला दिली असं त्यांचं म्हणणं असेल. गृहीत धरलं मी. ती प्रॉपर्टी जर तुम्ही दुसऱ्याला दिलेली आहे तर मग त्या प्रॉपर्टीमध्ये कमर्शियल बांधकाम झालं. कमर्शियल बांधकाम हे कोयना 105 TMCचं पाणी क्षमता क्षेत्र आहे. 105 TMC क्षमता असणाऱ्या धरणाच्या 75 मीटरच्या एरियसमध्ये कुणीही बांधकाम करू शकत नाही. सर्वसाधारण माणसाला तर ते शक्यच नाही. कसं काय बांधकाम झालं तिथे? मग पालकमंत्री झोपले होते का? मग प्रकाश शिंदे खरं बोलतायत आणि पालकमंत्री बदमाश आहेत असं म्हणायचं का? मग पालकमंत्र्यांनीच का म्हणून ती परमिशन दिली? पालकमंत्र्यांना कळत नाही का की एवढं महत्त्वाचं ठिकाण मिनी स्वित्झर्लंड महाबळेश्वर पाचगणी, मिनी स्वित्झर्लंड असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीमध्ये काल 42 किलोचं कोकेन सापडतं. हे वाईट आहे. देशभरातनं पर्यटक तिथे येतात. मी सांगते ही घटना गंभीर आहे. ही एका महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. अरे देशातले लोक जिथे येतात ते पर्यटन क्षेत्र जर अशा पद्धतीने बदनाम होत असेल तर जबाबदारी पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाईंची आहे. शंभूराज देसाईंनी त्याची उत्तरं मला दिली पाहिजेत. बैजवार उत्तरं द्या तुम्ही शंभूराज, की कोयनामध्ये तुम्ही कसं काय बांधकाम होऊ दिलं, पंचगणीमध्ये कसं काय साठा सापडला, साताऱ्यातला साठा तुम्हाला कसा माहीत नाही, साताऱ्याच्या एसपीला कालपासून तुम्ही काही बोलला आहात का, साताऱ्याच्या एसपीने तुम्हाला काय माहिती दिलेली आहे, साताऱ्यामध्ये एवढी पोलीस फोर्स असताना मुंबईचे पोलीस का बोलवावे लागले? ताई तुम्ही शंभूराजेंवर परत बोलताय. शंभूराजेंनी याच्या अगोदर देखील तुम्हाला कोर्टाची नोटीस पाठवली आहे अर्थात. आणि काल ते खोटं बोलले की मी जामीन वगैरे करून घेतलाय. शंभूराज, मी मेल्या आईचं दूध पिलेले नाही, माझं इमान विकलेलं नाही, मी गरीब आहे. पण माहिती आहे का, गरीब माणसांकडे जपायला 2च गोष्टी असतात. ह्या तुम्हाला 2 वर्षापूर्वी कॅमेऱ्यावर सांगितल्या, त्या परत एकदा सांगते. त्यांच्याकडे जपायला 2च गोष्टी असतात. एक त्यांची अब्रू, आमचं चारित्र्य, आणि दुसरं आमचं इमान. सुषमा अंधारेने ते आयुष्यभर जपलेलं आहे. बोलायचं नाही त्याच्यावर. आता जर आपण बघितलं तर तुम्ही थेट राज्यपालांची भेट मागितलेली आहे, मुख्यमंत्र्यांना पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. 4 गोष्टी करतोय. त्या 4 गोष्टींमध्ये एक, आज खरं तर संसदीय अधिवेशनामध्ये 1च दिवस कामकाज चालणार आहे. एवढ्या घाईघाईत आज किती बोलायला वेळ मिळेल आय डोंट नो. पण तरीसुद्धा अरविंद भाई आणि ओमराजे निंबाळकर दोघेजण आज शून्यकाळमध्ये जर वेळ मिळाला तर बोलणार आहेत. नाही वेळ मिळाला तर ते केंद्रीय गृहमंत्र्यांची आज वेळ मागतील आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना सामूहिक पद्धतीने सगळे खासदार पत्र लिहितील. महामहिम राष्ट्रपती महोदयांची ते भेट घेतील. राज्य पातळीला मी राज्यपाल महोदयांची महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांशी बोलून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज्यपाल महोदयांची भेट घेईल. अगदी त्याच्यामध्ये मनसेचे पदाधिकारी सुद्धा असतील. मुख्यमंत्र्यांकडे देखील तुम्ही मागणी केली आहे. एवढंच काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नैतिकतेने राजीनामा द्यावा ही देखील मागणी करताय तुम्ही का? माझं आणि एकनाथ शिंदेंचं काही धुराबंधाऱ्याचं भांडण नाही आहे. त्यांनी काही माझा बांध कोरलेला नाही, त्यांनी माझं कुठलं काही नुकसान केलेलं नाही. एकनाथ शिंदे समोर कधी दिसले तर मी त्यांना तितक्याच आदराने प्रेमाने नमस्कार करेल. पण मुद्दा हा आहे की वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा काय संबंध होता? झाला ना राजीनामा. कारण काय दाखवलं आपण की ते निकटवर्तीय आहेत. वाल्मिकला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून धनंजयचा राजीनामा. अगदी याच न्यायाने पार्थ पवारच्या प्रकरणात अजित पवारांचा राजीनामा मागितला ना, सगळ्यांनी मागितला. का? तर बाबा पार्थ पवार मुलगा आहे, प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून त्यांचा राजीनामा. हा नियम एकनाथरावांना पण लागू होतो ना हो? असं कसं काय? पण हे विचार करण्यासारखं आहे. स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनाचे ढोल वाजवणाऱ्या देवेंद्रजींचे 2ही उपमुख्यमंत्री वादाच्या भोवऱ्यात आहेत. 2 वर्षात 2 विकेट पडतल्यात, 3री विकेट पडण्याच्या मार्गावर आहे. तर तुम्ही प्रकाश शिंदेंवर काही आरोप केलेत. त्यांनी हे सांगितलं की जिथं ड्रग्ज सापडले त्या ठिकाणाचा माझा काही संबंध नाही आणि ते खूप, त्यांची जी जमीन आहे ती खूप लांब आहे तिथून, ते काय जवळ नाही आणि त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. ते पुरावे घेऊन समोर आलेले होते आणि हे सगळं तुम्ही जाणून बुजून करताय, टार्गेट करताय. कुठंतरी राजकीय हेतू आहे तुमचा याच्या मागं. काय प्रकाशराव, तुमची माझी काय बरोबरी आहे? मी लहान माणूस आहे, मी खूप लहान माणूस आहे.
अहो माझ्या अख्ख्या खानदानात काय एवढं बघा, तुमचे भाऊ मुख्यमंत्री, महापौर काय काय राहिलेले आहेत. तुम्ही स्वतः नगरसेवक राहिला होतात. तुमचा माझा मतदारसंघ एक नाही. तुमचं माझं काही बिझनेसमध्ये कुठेही बिझनेस रायवली नाही आहे. काहीच देणं घेणं नाही आहे. अहो मी तुमचा पुन्हा एकदा सन्मान करेन. मी म्हणते की चौकशीला कोऑपरेट करा. पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही चौकशीला कोऑपरेट करा. तुम्ही घाबरताय का बरं? तुम्ही पळवाट का बरं काढताय? तू इधर उधर की बात मत कर, सीधे सीधे ये बता, कारवा लोटा की नाही. संपला विषय. त्याचबरोबर ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे, एसपींशी काही संपर्क साधला का? ते आता योग्य पद्धतीने कारवाई करतायत असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याचबरोबर पालकमंत्र्यांना तुम्ही काय सांगाल? तुमचं जुनं वाद आहे म्हणजे अर्थातच पालकमंत्र्यांशी, शंभूराजे देसाईंची आरोप प्रत्यारोप तुमच्यावर आणि त्याचबरोबर संजय राऊतांवर त्यांचे सुरूच राहतात. हे बघा, जरी शिंदे गटात रवींद्र धंगेकर गेले असले तरी धंगेकर आणि मी दोघांनीही ललित पाटीलच्या विरोधातली लढाई लढली. आणि मला वाटते धंगेकर आजही त्या मतांवर फर्म असतील, जरी ते तिकडे गेले असले तरी, की ड्रग्जचा मुद्दा महत्त्वाचा आहे. माझं व्यक्तिगत कुणाशीही भांडण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एकाही नेत्याशी माझं भांडण नाही, कारण माझा कुठे मतदारसंघच नाही आहे. मी स्वतः सांगते राव की मतदारसंघ निवडणूक लढण्या इतके पैसेच आपल्याकडे नाहीत. आपण लय सडेफटिंग माणसं आहेत, लहान माणसं आहेत आपण. माझा मुद्दा, माझं इंटरेस्ट एरिया काय आहे की महाराष्ट्रातल्या यूथसोबत तुम्ही खेळू नका. कारण आम्ही आमच्या लेकरांना अत्यंत कष्टाने शिकवतो. त्यांना सगळ्यात भारीतलं भारी कॉलेज मिळावं म्हणून धडपडतो. पण एका भारी कॉलेजच्या गेटवर आमचं लेकरू जाताना तिथे जर ड्रग्ज पेडलर उभा असेल तर तिथे त्याला कसं रोखायचं? त्यामुळे फांद्या छाटण्यापेक्षा मुळाशी घाव घेतला गेला पाहिजे. एवढा मोठा ड्रग्ज साठा विशेष, हे फार विशेष आहे की काल पुन्हा एकदा त्याच सावरीमध्ये त्याच अड्ड्यावर पुन्हा एकदा ड्रग्ज सापडलं. हे किती गंभीर आहे. आणि एवढ्या गंभीर गोष्टींना तुम्ही कॅज्युअली नाही घेऊ शकत. ताई, ते ड्रग्ज तिथं कुठून आले? म्हणजे अर्थात तिथं बनवले जात होते, त्यासाठी काय रॉ मटेरियल लागतं. एमडी बनवण्यासाठी रॉ मटेरियल हे कुठून आलं? तुम्ही एसपींशी काही बोलला का? अर्थात ते तुम्हाला माहिती देत नाहीत हे तुम्ही सांगितलंय, कारण ऑनलाईन जी FIR अपलोड व्हायला हवी होती ती देखील नव्हती तिथं. ऑनलाईन FIR अजूनही अपलोड झालेली नाही. सातारा SP तुषार दोशी हे संपदा मुंडे प्रकरणातही कसे वागले आपल्याला माहीत आहे. त्यांच्या सातारा पोलीस प्रशासनाचा कारभार अजीबोगरीब कारभार आहे सगळा. पण असं सगळं जरी असलं तरी आपण जे म्हणालात की तिकडे रॉ मटेरियल वगैरे लागत असेल, पोलिसांनी जी कारवाई केली होती मला वाटते त्याच्यामध्ये तब्बल 38 लिटरचं लिक्विड सापडलेलं आहे. त्यामुळे तिथे कदाचित त्यांचा असा समज असेल की बाबा निर्जन ठिकाण आहे, कोणी येऊच शकत नाही, येण्या जाण्याला सोपं नाही आहे, त्यामुळे असं एखादं ठिकाण निवडावं. परंतु ते ठिकाण रडारवर आलं. माझं म्हणणं आहे की उशिरा का होईना आले ना रडारवर, करा ना बिमोड. गृहमंत्र्यांची इच्छाशक्ती आहे का? गृहमंत्र्यांच्या हेतूवर शंका येते आम्हाला. कारण इच्छाशक्ती असेल तर आत्तापर्यंत तुम्ही हे सगळं व्यवस्थित निभावलं असतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अर्थातच ज्या पद्धतीने काल अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र गेलं ह्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भातलं राजीनामा, अजून सुद्धा त्यांचा राजीनामा झालेला नाही. एकीकडे ते जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. मला वाटतं आता राष्ट्रवादीला बोलायची गरज नाही, कारण राष्ट्रवादीने काल राजीनामा घेतलेला आहे माणिकराव यांच्याकडून. आणि तो राजीनामा भाजपाचे म्हणजे मंत्रिमंडळाच्या सुकाणू समितीचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे. आता मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की काय करायचं, चेंडू त्यांच्या कोर्टात आहे. पण मुख्यमंत्री राजीनामा का मंजूर करत नाहीत? तर मला सारखं असं वाटतं की मगाशी मी म्हटलं ना की ते मला जरा जुने, कारण मी नवीन तर कधी काही बघितलं नाही, पण जुना चित्रपट एक होता नगीना, त्याच्यामध्ये ती फार अमरीश पुरीकडे बघून सांगत असते की ना मैं तुझको छोडूंगी ना मैं तुझको मारूंगी, तडपा तडपा के आहिस्ता आहिस्ता मारून. तर हे जे आहे ना की ज्या पद्धतीने दोनही उपमुख्यमंत्र्यांना खेळवून प्रकरण चिघळवून, कारण महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जितकं ते चिघळेल तितका भाजप त्याचा आनंद घेईल, तितका त्या दोन पक्ष डॅमेज होतील. ते जास्तीत जास्त डॅमेज कसं करता येईल यासाठी जे देवेंद्रजी प्रयत्न करतायत, हॅट्स ऑफ देवेंद्रजी. याच्या मागं हे ड्रग्ज बिक्सच्या सगळं मागं म्हणजे हे जे घडतंय, नाही माझं असं म्हणणं आहे की देवेंद्रजी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी माहीत असून क्विक ॲक्शन घेत नाही आहेत. आणि ते का बघा तुम्ही, त्या कुठलं प्रकरण होतं, बदलापूरचं प्रकरण, अरे तुम्ही त्याला चौकशीसुद्धा होऊ दिली नाही, तुम्ही त्याला ऑन दी स्पॉट एन्काउंटर केला ना.
रोहित आर्याला ताब्यात घेणं शक्यच होतं, पण एन्काउंटर केलं ना. म्हणजे तुम्ही क्विक ॲक्शनसुद्धा घेऊ शकता. त्यावेळेला तुमचे लगेच प्रवक्ते सगळे आले, आमचा भाऊ असा किती सांगत होते ते सगळेजण. आत्ता ॲक्शन घ्यायला तुम्हाला विलंब का लागतो? तुम्ही ॲक्शन मोडवर नाही आहात, कारण तुम्ही छानपैकी महापालिका निवडणुकीचा तुमचा जो सगळा जो काही बेत आहे तो शिजवत आहात. अजून तो तुम्हाला वाटत नाही की रेसिपी रेडी टू सर्व आहे. त्याचबरोबर ताई, जर आपण इथं आता बघितलं तर भाजपकडं ज्या पद्धतीने इन्कमिंग वाढलेली आहे, अनेक तुमच्या पक्षातील देखील भाजपच्या वाटेवर दिसत आहेत. काल जर आपण बघितलं तर प्रज्ञा सातव हे देखील आता थेट भाजपमध्ये प्रवेश ते या ठिकाणी करतायत. काय वाटतं हे सगळं बघून? काय असं होतंय? कुठं प्रज्ञा सातवांचा राग येत नाहीये, लक्षात घ्या, किंवा मला तेजस्विनी घोसाळकरांचा राग येत नाहीये. आपल्या उत्कर्षाचा विचार करणं हे काही पाप नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण उत्कर्षाचा विचार करताना आपले तत्व आणि आपला आत्मसन्मान गहाण टाकणं हे वाईट आहे. त्यामुळे या दोघींचा राग येण्यापेक्षा मला थोड्या वेदना होतात. कारण राजीव सातव यांच्या मृत्यूनंतरही देशाचे नेते सन्माननीय राहुलजी यांनी जी मैत्री निभावली आणि ती मैत्री निभावत दुसऱ्यांदा प्रज्ञा सातव यांना विधान परिषद दिली, त्याचा मान त्यांना ठेवता आला नाही. आपल्या दिवंगत जोडीदाराच्या त्या मैत्रीचा सन्मान करणं ही खरं तर जबाबदारी होती, ती त्यांना करता आली नाही. तेजस्विनी घोसाळकरांचं पुन्हा तेच की तेजस्विनी घोसाळकरांचे जोडीदार जेव्हा गेले अभिषेक घोसाळकर, तेव्हा अभिषेक घोसाळकरांच्याबद्दल आपणच सगळ्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारले होते, माध्यमांमध्ये आहेत ते अजूनही. आणि तेव्हा ते म्हणतात की गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आलं तरी बोलाल का? आपल्या जोडीदाराबद्दल इतकी हिणकस भाषा ज्या पक्षाच्या प्रमुखाने वापरली, त्या पक्षात आपण विकासाचा मुलामा देत जाता, हे आपल्या किती अंतकरणाला पटतं तेजस्विनीजी. पण मी तुमच्यावर कधीही बोलणार नाही, कारण मी महिलांचा आदर करणाऱ्यांपैकी आहे. पण नक्कीच मी आहत झाले, मला तुमचा राग येत नाही आहे, पण मला वेदना होत आहेत की ते जपता नाही आलं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. संजय शिरसाट सातत्याने आरोप करतात, पुन्हा एकदा ते या विषयात सुद्धा आरोप करतायत, पुरावे नाही आहेत, काहीतरी घेऊन उभे राहतात. संजय शिरसाटांनी ना आपल्या ताटात पडलेलं गाढव आधी काढावं. तुमची जी चौकशी लागली आणि जी SIT बसली ना, त्याचा आधी निस्तारा, मग दुसरीकडे लक्ष द्या. त्यामुळे त्याच्यावर बोलूच नका तुम्ही. आणि ते काय म्हणलं, ते काय विरोधी पक्ष नेते, तुम्ही लाचारीवर बोलू नये हो शिरसाट. साला 3 वर्ष कोट शिवून बसला होतात, मंत्री होताच येत नाही म्हटल्यावर तो कोट नेटफ्लिक्सवर विकू का ॲमेझॉनवर विकू, इतकी आगतिकता तुमची झाली होती. तुम्ही सांगताय हे सगळे धंदे? तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला तर विधिमंडळाचे नियम जरा शिकून घ्या, पोरांसारखे वागू नका. हे समजून घ्या की संसदीय लोकशाही शासन प्रणालीमध्ये विरोधकांचं सहअस्तित्व ही त्या व्यवस्थेची गरज असते. ते लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे. माझीच बॅट, माझाच बॉल आणि माझंच मैदान आणि मीच शतकवीर, असं चालत नसते लोकशाही. जर आपण बघितलं तर सुषमाताई अंधारे ज्या पद्धतीने साताऱ्यातील जे ड्रग्ज प्रकरण आहेत त्याचे अनेक पुरावे घेऊन पुन्हा एकदा आज समोर आलेले आहेत. एवढंच काय तर राज्यपालांची देखील त्यांनी वेळ घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे देखील ते याबाबत दाद मागणार आहेत. आणि एवढंच काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन त्यांच्या भावाची जी चौकशी आहे ती निष्पाप पद्धतीने व्हावी यासाठी ते मागणी या ठिकाणी करतात. आणि चौकशीला प्रकाश शिंदेंनी सामोरं यावं हे देखील या ठिकाणी ते सांगतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.